खूप दिवसांपासून कुरमुरे पडून होते, सॉफ्ट झाले होते. याचं काय करावं सुचत नव्हतं. यापासून असा नाश्ता बनवला की कुणाला कळलंसुद्धा नाही की मी हे कुरमुऱ्यापासून बनवलं आहे. तर यासाठी मी 2 कप कुरमुरे घेतले. यामध्ये पाणी घालून कुरमुरे छान भिजवून घेतले. असेच हे 5 मिनटं ठेवून दिले पाण्यामध्ये. 5 मिनटानंतर पाणी सगळं निथळून घेतलं, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. अर्धा कप रवा, अर्धा कप दही घातलं, 2 चमचे गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन घातलं, 1 चमचा साखर घातली, अर्धा कप पाणी घातलं आणि हे मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घेतलं. तयार मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून ते सुद्धा यामध्ये काढून घेतलं आहे. यानंतर हे पीठ छान मिक्स करून 10 मिनटं झाकून बाजूला ठेवून दिलं. मधल्या वेळामध्ये इथे मी मसाला डोस्याचा मसाला तयार करून घेतला. 10 मिनटानंतर या पिठामध्ये गरजेप्रमाणे पाणी घातलं, मीठ घातलं, छान मिक्स केल्यानंतर पाव चमचा यामध्ये बेकिंग सोडा घातला. इन्स्टंट मसाला डोस्याचं पीठ तयार झालं आहे. तवा गरम केला. यावरती हलक्या हाताने हा डोसा असा पसरवून घेतला. वरून ड्राय होईपर्यंत हा डोसा भाजून घेतला. वरून थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आता क्रिस्पी होईपर्यंत हा डोसा मी भाजून घेतला आहे. अगदी मस्त क्रिस्पी कुरकुरीत असा हा डोसा तयार झाला आहे. सगळीकडून एकसारखा रंग आला आहे. तर उरलेल्या कुरमुऱ्यांपासून मी हा क्रिस्पी मस्त असा मसाला डोसा तयार केला. कुणाला कळलंसुद्धा नाही की हा डोसा मी कुरमुऱ्यांपासून बनवला आहे. इथे मी आणखी एक डोसा तयार केला आहे. त्याचं टेक्स्चर पाहू शकता, अगदी कुरकुरीत होतो आणि थंड झाल्यानंतरसुद्धा हा असाच कुरकुरीत राहतो. नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.